विठ्ठल 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 विळाल 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 विठ्ठल 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 विळाल विठ्ठल 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 विळाल विठ्ठल 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 बोला पुंडलिक वरदा विठ्ठल सीतादेव पंढरीनाथ भगवान नागेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज स्वानंद सुखनिवासी अप्पा महाराज की विठ्ठल 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 कोणी एक भुलली नारी कोणी एकी भुलली नारी विकता गोरस घ्या म्हणे हरी देखिला डोळा बैसला म्हणे तोची वदनी उच्चारी आपुलिया विसर भोळा आपुलिया विसर भोळा गोविंदू कळा कौतुके देखिला डोळा बैसळा म्हणे तोची वदनी उच्चारे तुका म्हणे हसे जन तुका म्हणे हसे जन नये कान ते ठाई देखिला डोळा बैसला म्हणे तोची वदनी उच्चारे विठ्ठल 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 महायोग पीठे तटे बेमरत्या वरम पुंडरीकाय दातुं मणीन्द्रे समागत तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगाकरू प्रथम नमन 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 दुसरे चरण संतांची या दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू दुसरे चरण संतांचे या दुसरे चरण संतांचे या त्या
त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्फुरदिक् प्रदेशं विदेन्द्रादिदेव सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्ति भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा 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 कराया दयाळा करुणा कराया दयाळा करुणा करा दयाळा तुझा डुग लागलो ओ पावन झालो राजरे करुणा करा या दयाळा करुणा करा या दयाळा करुणा करा दयाळा तुझा लागलो ओ पावन झालं ओम नमो ज्ञानेश्वर करुणा करा दयाला तुमचा अनुग्रह लादलो ओ पावन झालो राजरी ओम नमो ज्ञानेश्वर करुणा करा दयाला तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो राजरी कोणी एकी भुलली नारी विकता गोरस घ्या म्हणे हरी देखिला डोळा बैसला म्हणे तोची वदनी उच्चारे विठाल 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 प्रस्तुत प्राप्यस्थळी प्राप्य प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग हा जगदबंद जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकोबराया यांचा एक अधिकारी गवळण हिचा परमार्थिक क्षेत्रामधील अनुभव व्यक्त करणारा सुंदर असा अभंग आहे. विठाल 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 विठाल. अभंगाची पार्श्वभूमी अशी आहे, गोकुळामध्ये त्या युगामध्ये उदरनिर्वाहाकरता व्यवसाय केला जायचा. तो व्यवसाय कसला होता तर विकता गोरस घ्या म्हणे हरी. ताक विकणं, दूध विकणं, गोरस विकणं, दही विकणं आणि त्याच्या बदल्यामध्ये तांदूळ घ्यायचे, गहू घ्यायची, बाजरी घ्यायची, म्हणजे त्याला वस्तू विनिमय असं म्हणतात. तेव्हा पैसा प्रकार नव्हता. तर त्या विकण्याकरता गोकुळातल्या गवळणी कुठे जायच्या? मथुरेमध्ये. प्रसंग असा आहे, गोकुळामध्ये तर तुम्ही आंबोलत थांबायचं नाही, आपण जायचं गोकुळामध्ये. गोकुळ कसं होतं लक्षात तुम्ही घ्या. गोकुळ असं होतं की असं हे पूर्ण गाव आणि ह्या पूर्ण गावाच्या बाजूने तटबंदी होती.
तटबंदी कसली होती? पेरकुटांची. पेरकुट तेव्हा काही सिमेंट वगैरे नव्हता. तर गावाचं घर कुठं आहे? गावाच्या मधून. आपला विषय काय चालला आहे? हे गाव आहे, गावाच्या बाजूने तटबंदी आहेत, गावाला 2 दरवाजे आहेत आणि त्या गावाच्या मधोमध घर कुणाचं आहे? नंदराजाचं. बरोबर आहे. आणि त्या घरामध्ये 1 कोटी गायी आहेत. किती गायी आहेत? आता एक सांगा मला तुम्ही, आपल्या घरामध्ये 2 गायी असतील, किती? 2 गायी, किती आपल्याला त्रास आहे? बरोबर की नाही? आणि त्याला किती लागतो वाडा मोठा आपल्याला? 2 कोटी गायी करता. बरं ऐका, आता आहे तर भागून घ्या, गडबड करू नका. आता 12 परत आपले काय गडबड संपायची नाही. बरोबर आहे. तर समजा 2 गायी असतील, 2 गायींना शेण किती असतं? ते शेण काढता काढता आपली अख्खा शेत भरतो. 1 कोटी गायी असतील, शेण किती असतील? वाडा किती मोठा असेल? बरं ते मरू, दूध काढायला लोक किती असतील? 2 गायींना आपल्याला सांभाळ करण्याकरता आपले 4 गडी असतात. एक शेण काढायला, एक दूध काढायला. 1 कोटी गायींकरता किती लोक असतील विचार करा. तर त्या काळी 1 कोटी गायी त्या नंदराजाकडे होता. बरोबर आहे. आणि त्या 1 कोटी गायींचं प्रत्येक घरामध्ये कुणाकडे 500 गायी, कुणाकडे 1000 गायी, कुणाकडे अशा अनेक गायी असतील. तर तेव्हा ते लोक काय करायची? ते गोरस विकण्याकरता कुठे जायचे? मथुरेमध्ये. तर प्रसंग असा आहे की कोणी एकी कोण एक गवळण आहे ना, ती आपल्या घरातनं बाहेर पडलेली आहे. बरं काही गवळणी पुढे निघून गेल्या गावाच्या बाहेर, त्या झाडाखाली थांबलेल्या आहेत. काही गवळणी मागच्या बाजूला आहेत, काही गवळणी मध्ये आहेत. आणि एक जी गवळण आहे तिने आपल्या डोक्यावरती दुडीवर दुडी घेतलेल्या आहेत. दुडीवर दुडी म्हणजे काय? तुम्हाला दुडी आता माहीत नसतील. आता कमरेमध्ये आले ना, कमरेत पण आता फक्त असं उचलायचं आणि ठेवून द्यायचं डायरेक्ट. त्यावेळेस दुडीवर दुडी लोक घ्यायच्या. एकावर एक 3. तुम्ही कोण घेता का 3? एकावर एक 2 बघितलेत मी, 3 कोण घेत नाही. 2-2, 3-3 ते लोक माठ घ्यायचे. आणि त्या माठामध्ये काय? गोरस. आणि ते गोरस विकायला कुठे जायचे? मथुरेमध्ये. तर अशा गवळणी निघालेल्या आहेत. एक गवळण तिने आपल्या माठामध्ये गोरस घेतलाय आणि ती बाहेर पडलेली आहे. बरं चालत 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 ती नंदराजाच्या घरासमोर आलेली आहे. ते गाव किती? 1 कोटी जर त्याचा वाडा मोठा असेल तर गाव किती ते मोठं असेल? छोटं गाव ना आपलं अंबोलाने वाडीसारखं, मोठं गाव. ती चालत 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 त्या नंदराजांच्या घरापर्यंत आलेली आहे. आणि घरापर्यंत आल्यानंतर काय झालेलं आहे? त्या घरामध्ये छोटे बाळकृष्ण नंदराज त्या ठिकाणी अंगणामध्ये खेळत आहेत. आणि त्यांना बघितल्यानंतर तिला काय आनंद झाला. त्याला कारण असं काय? राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपदया. किंवा सगुण रूपडे सुंदर तेज पुंजाळती बंधुचरण रामा निजवेते. अशा प्रकारे ते सुंदर रूप बघितलं भगवंताचं. आणि तिला असं वाटलं आपण देखीला डोळा, आपण ते बघतच राहावं. आणि असं बघत राहावं ते रूप तिने पाहिलं. आणि तिला वाटलं की आता याच्याकडे बघत राहावं. बघता बघता तिला आपला विसर पडलेला आहे. कोणी एक भुलली नारी विकता गोरस. तिला विसर पडलाय की आपण चालत कुठे? मथुरेमध्ये. तिला विसर पडला. आणि ती काय म्हणू लागली? गोविंद घ्या, कुणी गोपाल घ्या, कुणी दामोदर घ्या, कुणी हरी घ्या. ती अशी म्हणा लागली. का? तर तिला विसर पडला मी कोण आहे. मी एक गोपिका आहे, मी एक गवळण आहे आणि मी विकण्याकरता चाललेले. हा तिला विसर पडला आणि ती त्या भ्रमामध्ये भुलली. आणि काय म्हणते? कोणी गोविंद घ्या, कोणी गोपाळ घ्या. त्याला कारण असं आहे ना की देखीला डोळा बैसला म्हणी. जे आपण डोळ्याने पाहतो ना ते आपल्या मनामध्ये राहतं आणि आपण ते तोंडाने उच्चारतो. तुम्हाला सांगू उदाहरण, मी नंतर सांगेल. का आपण जे बघतो ना आपलं ते मनामध्ये असतं आणि ते आपण बोलायचा प्रयत्न करतो. म्हणून तिने जे बघितलं तिच्या मनात राहिलं तेच ती बोलायला लागली की देखीला डोळा बैसला म्हणी तोची वदनी उच्चारी. वदनी म्हणजे काय? मुखात ना. तेच ती बोलायला लागली गोविंद घ्या, कुणी गोपाल घ्या. बरं असं का झालं? तर आपली या विसर बोला. ती आपलं विसरली, ती आपल्याला विसरली. गोविंदू कळा कौतुके. त्या भगवंताला तिने पाहिलं आणि ती आपल्याला विसरली. म्हणून ती काय म्हणायला लागली? गोविंद घ्या, कोणी गोपाल घ्या. बरं झालं काय? काही लोक हसायला लागली. म्हणले काय वेडी झाली, काय म्हणते गोविंद घ्या, काय गोपाळ घ्या. तुका म्हणे असे जन नये काना ते ठाई. शाणा माणसाने काय बोललो मी? शाणा माणसाने लोकांकडे लक्ष द्यायचं
नसतं. जन पळभर म्हणतील हाय हाय. लोक 5 मिनिटं करता हाय हाय म्हणतील. जगद्गुरू तुकोबराया होऊन गेले, ज्ञानोबराया होऊन गेले, लोकांनी त्यांना काय चांगलं म्हणलं नाही. त्यामुळे लोक काय म्हणतील ना त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. म्हणून तिने काय केलं, तुका म्हणे हासे जन म्हणले हसू द्या काय फरक पडत नाही. नये कान ते ठाई. तिने आपले कान तिकडे दिले नाही. तिने हत्तीसारखी ती चालायला लागली आणि ती चालत 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 कुठे निघालेली आहे, मथुरेकडे निघालेली आहे. असा या अभंगाचा अगदी साधा सरळ सोपा आपला अर्थ बोलता येईल. विठ्ठल 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 हॅलो हॅलो. याचा आवाज जर आत दिला तर मला जरा जड पडते बोलायला. स्पीकरवाले मला जड पडते मला बोलायला. हे आवाज आज दिला तर बरं होईल. 5-10 मिनिटं. हॅलो. आतमध्ये आवाज आला तर बरं. इको वगैरे नको काय. क्लिअर थोडा आवाज द्या. हॅलो 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 हॅलो. ते बॉक्स आत फिरवलं तर बरं ना. बॉक्स आत फिरवलं तर आवाज क्लिअर येत नाही. विठ्ठल 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 हो. बरं ऐका माझं. गडबड करू नका. या महिला पुढे काय येत ना माहिती आहे का. याचा इको कमी करून टाका. आवाज द्या फक्त. याचा इको कमी करा. आवाज द्या फक्त. मला गडबड नको. ह्या महिला मंडळ पुढे काय येत नाही माहिती आहे का तुम्हाला. मला माहिती आहे पुढे काय येत नाही त्या. हा आणि की माझी उंची जास्त. विठ्ठल 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 विठ्ठल. आता फक्त शांत चित्ताने ऐका. फक्त एक अर्धा तास. तुम्ही गडबड केलीत ना तर काय होतंय, मग चित्त होते विचलित. आपल्याला बोलायला जमत नाही. याचा आवाज पाहिजे मला इको बिको कमी करून टाका. मला ते ऐकायला हे होते. विषय आपला असा आहे की या आंबोळ्या गावामध्ये मला वाटतं हे वर्ष 21वं वर्ष आहे. हां आणि अजून 100 वर्ष पूर्ण होतील असं म्हणा हरकत नाही. असं आंबोला आणि वाडी. तुमच्या वाडीत कुठला असेल कार्यक्रम तर अख्खा आंबोला झाडून असते आणि आंबोल्यामध्ये असेल तर आमचा वाडी पूर्ण झाडून असते. असा कुणाची घर बघणी असेल, कुणाचं कार्य असेल, कुठं काय दोन गावामध्ये एक चांगलं ऐक्य आहे. कालच्या कीर्तने आपण खूप सुंदर बघितलं की आखी अनेक लोक तुमची जागा आता काय कर, हे पडवी आतमध्ये घ्या तुम्ही. यांची पडवी जागा पुरत नाही. ते ह्याचा आवाज जर नीट करा. मला गडबड होते आवाज बोलण्यासाठी. बेस कमी करता. बेस कमी. हा इको कमी करून टाका. बेस पण कमी करा. पाहिजे आवाज कमी कर थोडा हवं तर. बेस कमी करून ट्रेलर वाढवा. कालचं कीर्तनी फार सुंदर झालं. मंडळी खूप होती. आनंद वाटला. खूप मस्त झालं. गावामध्ये लोकांचा उत्साह खूप चांगला आहे. लोक प्रश्न करत नाही. हे काम करायचं बोललं की लोक काम करणार. काही ठिकाणी काय होतं माहिती आहे का, आम्ही अनेक ठिकाणी जातो कार्यक्रमाला. परमार्थिक कार्य करायला मामा खूप येतात अडचणी. आपण सांगितले लोक ऐकत नाही. बरं त्या आपला विषय वेगळा असतो, त्यांचा विषय वेगळा असतो. परंतु ह्या गावामध्ये तसं नाही आहे. हे सांगाल ते लोक ऐकणार. म्हणून ह्या गावाकरता किंवा या गावाचं प्रेम व्यक्त करण्याकरता, प्रेम कसं असतं व्यक्त करण्याकरता मी अभंग घेतलेला आहे. अभंग असं आहे की कोणी एक भुलली नारी. त्या काळामध्ये एक गोपिका परमार्थिक कार्यामध्ये तिला जो अनुभव आला तो व्यक्त करण्याचा तुकोबराया या अभंगातला प्रयत्न करतात. अनुभव 2 प्रकारचे असतात. म्हणजे लक्षामध्ये येते मी काय बोलते. अनुभव 2 प्रकारचे असतात. एक जीवाला आलेला अनुभव आणि संतांना आलेला अनुभव. असे 2 प्रकारचे अनुभव आहेत. संतांचा विषय सोडून द्या. फक्त आपल्याला विषय लक्षामध्ये घ्या. संतांचं जाऊ द्या, त्यांचं नंतर बोलू आपण. बरोबर आहे. अनुभवामध्ये सुद्धा त्रिपुटी आहे. तुमच्या लक्षात येतं नाही काय बोलते मी. अनुभवामध्ये त्रिपुटी आहे. एकतर अनुभविता म्हणजे कोण, ज्याला अनुभव आला त्याला अनुभविता म्हणतात. नंबर 2 अनुभव्य.
अनुभव्य याचा अर्थ असा आहे की जो विषय आपण अनुभवला त्याला अनुभव्य म्हणतात. आणि नंबर 3 अनुभव याचा अर्थ की ज्याला अनुभव आला, ज्याला तो विषय कळला त्याला अनुभव म्हणतात. तुम्हाला कळलं काय? तुम्हाला काही कळलेलं नाही. अजून सोपं करून तुम्हाला सांगतो मी की अनुभविता याचा अर्थ असा आहे की हा जीव आहे हा जीव अनुभव घेण्याचा प्रयत्न करतो, त्याला अनुभविता म्हणतात. बरोबर आहे. ज्या विषयाचा तो अनुभव घेतो त्याला अनुभव्य म्हणतात. बरोबर आहे. आणि जो विषय आपल्या अनुभवाला आला त्याला अनुभव असं म्हणतात. अशा 3 प्रकारे त्रिपुटी सांगितलेली आहे. बघा तुम्हाला सोपं करून सांगतो मी. एखादा माणूस दारू प्यायला गेला. बरोबर आहे. दारू प्यायला कोण गेला? माणूस. म्हणजे तो कोण आहे? अनुभविता. त्याला दारू पिण्याचा काय तो अनुभव येतो. बरोबर की नाही? बरं अनुभव्य काय आहे? तर अनुभव्य आहे दारू. आणि ती दारू प्यायल्यानंतर काय तो अनुभव. अनुभव काय असतो? अनुभव काय असतो? तो येताना गावामध्ये कधी सरळ कसं येतो तो? अनेक लोकांची चौकशी करत करत या घरात ना त्या घरात, त्या घरात ना या घरात, या रस्त्यावरून त्या रस्त्यावर, नंतर मग गटारामध्ये पण जातो, तिथला पण अनुभव घेतो. बरोबर की नाही? त्यानंतर आपल्या घरी येतो, आपल्या घरच्या परड्यात पडतो, तिथलाही अनुभव घेतो. आणि मग कुठे येतो? आपल्या घरामध्ये येतो. म्हणजे तो जीव आहे तो अनेक अनुभव घेतो. आणि अनुभव घेतल्यानंतर घरी येतो सांगायला बायकोला की मी काय अनुभव घेतले. कळलं का? अशा प्रकारे त्रिपुटी असते अनुभवाची. आपल्या अभंगाचा विषय असा आहे त्या गोपिकांना जो अनुभव झालाय तो तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो. विठाल 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 जीवाला आलेला अनुभव देश, काल, अवस्था आणि वस्तू या 4 विभागामध्ये विभागला जातो. जीवाला आलेला अनुभव कशामध्ये? देश, काल, अवस्था आणि वस्तू या 4ही काळामध्ये जीवाला आलेला अनुभव नेहमी बदलतो, परंतु संताला आलेला अनुभव कधी बदलत नाही. लक्षात येतं मी काय बोलतोय? जीव आणि संत या दोघांमध्ये विभागणी केली. जीवाला आलेला अनुभव दरवेळी बदलत असतो आणि संतांना आलेला अनुभव कधी बदलत नाही. कशा प्रकारे बघा. देश आपण विचार केला, इथनं आपली वारी निघते. कुठली? आपण कार्तिकी वारी काढतो. अनेक लोक असतात. काही लोक काय म्हणतात, कसाला बुवा लोक चाललेत ना, यावर्षी आपण पण जाऊया, अनुभव तर घेऊया, यांच्याकडे काय मजा असते. मग काही लोक निघाला. एक माणूस निघाला, दारुडे माणूस निघाला, व्यसनी माणूस निघाला. जाऊया म्हणले, 8 दिवस दारू सोडूया, काय फरक पडतं, आपण काय म्हणत नाही. मग त्याने 8 दिवस काय दारू पियाला नाही. इथून निघाले, गपकीवरनं आपली पालखी आली, वाडीत थांबली. हा वाडीमध्ये पालखीला आला, इथं वस्तीला राहिला. चालत चालत 8 दिवस यांनी काय दारू प्यायली नाही. मस्तपैकी व्हाईट धोतर, सदरा, बुवाच्या वरचा तो बुवा झाला, टिक्का मोठा, वरती टोपी, उपरणं सगळं टाकडक, खाली चांबड्याची चप्पल. हा कुठे गेला? आळंदी परत गेला. गाववाले बोलले आता हा आमका आमका माणूस लय सुधारला. लय फरक पडला, काय विचारू नका. मला काय सांगतो मी, जीवाचा अनुभव देश बदलला की बदलतो. तोची वदनी उच्चारी. वदन म्हणजे काय? मुखात ना तोच बोलतो आपण काय? तोची वदनी उच्चारी. ती गवळण म्हणून काय जे तिच्या मुखामध्ये आलं ते लागले बोलायला की गोविंद घ्या, कोणी गोपाल घ्या, कोणी दामोदर घ्या गे, म्हणून ते असं बोलू लागले की देखीला डोळा बैसला म्हणी तोची वदनी उच्चारी. बरोबर आहे. बरं ती विसरण्याचं कारण तरी काय? ती विसरायचं कारण असं आहे की तिच्या हृदयामध्ये तो भगवंत अशी एवढे साठलेले तेवढे साठले की तिला ते असं वाटलं की भगवंतच आपल्या समोर आहेत. म्हणून ती काय? तोची आपुलिया विसर बोला गोविंद कळा कौतुके. त्या गोपाळाच्या कळा अशा आहेत ना, त्या कळांचं किती वर्णन करावं तेवढं कमी आहे. बघा 2 भाग आहेत. भगवान श्रीकृष्णाच्या फक्त आपण कळांचं वर्णन करायचं आणि प्रभू रामचंद्रांच्या कळाचं फक्त काय आपण आचरण करायचं. बघा कशा प्रकारे. एकदा प्रभू रामचंद्र वनवासामधनं घरी आले आणि त्यावेळेस प्रथम ते पाया पडण्याकरता कुणाचे गेले? कैकेयीच्या. बरोबर की नाही? आपण बघा, ज्याने आपल्यावरती अन्याय केला असेल, ज्याने आपल्यावरती खूप वाईट केलं असेल, त्याशी कधी बोलतो का आपण? भगवान राम, प्रभू रामचंद्र
अरण्यात जायचं कारण काय ते कैकेयीने सांगितलं की याला कुठे पाठवा, 14 वर्ष वनवास द्या. वनवासात ते घरी आले आणि पहिले पाया पडला कैकेयीच्या का गेले बरं? कदाचित प्रभू रामचंद्रांना थोडंसं काय कळलं नसावं, बरोबर की नाही? त्यांची काहीतरी बुद्धी भ्रष्ट झाली असावी किंवा त्यांना कुणी प्रॉपर गायडन्स केलं नसेल. असं काय का? ज्यांनी आपल्याला वनवासात पाठवलं, वनवासामधने आले आणि तिथे घरात जाण्या अगोदर, राज्य मला जाण्या अगोदर पहिले ते कैकेयीला दर्शनाला गेले. असं का बरं? का झालं असं? तुम्हाला कधी शंका पडली का गोष्टीची? एका मंत्र्याने विचारलं, प्रभू रामचंद्र, अहो ज्या कैकेयीमुळे आपल्याला वनवास घडला, तुम्ही 14 वर्ष वनवासात राहिलेत आणि तुम्ही आल्यावरच्या पाया पडत का गेलेत? असं तुम्ही का करताय? सगळे लोकांचं म्हणणं तुम्ही फार चुकलेले आहात. प्रभू रामचंद्र म्हणले, ऐक, मी का गेलो? तात स्नेहो भरत महिमा पौरुषम वायुसुते. कदाचित माझे वडील किंवा वडील कसे असावे हे लोकांना कळलं नसतं, परंतु मी जंगलामध्ये गेलो, वनवासाला गेलो, म्हणून आमच्यातलं प्रेम आज जगत सांगते, जनका याच्यासारखा पिता असावा का? तर तातच नाही हो भरत महिमा. पौरुषम वाचते. हनुमंत कुणाला आपल्याला कळले असते काय? प्रत्येक गावामध्ये हनुमंताची मंदिर आहे. हनुमंत कुणाला कळले असते काय? कळण्याचं कारण काय? तर प्रभू रामचंद्र वनवासामध्ये गेले, तर प्रभूचंद्र तिथे हनुमंत आले आणि त्याने उड्डाण करून तिला शोधलं. म्हणून आपण म्हणतो ना की हे कोण आहेत? हनुमंत आहेत. काय कळलं कुणामुळे? प्रभू रामचंद्रामुळे. आणि प्रभू रामचंद्र आपल्याला कशामुळे कळले? कैकेयीमुळे. जर ते वनवासात नसते गेले तर आपल्याला कळलं असतं काय? म्हणून तातच नाही हो भरत महिमा पौरुषम वाचते. बरं, मैत्री कुणासारखी असावी? तर वालीसारखी मैत्री असावी. मैत्री कुणामुळे कळली? कैकेयीमुळे कळली, बरोबर की नाही? भाऊ कसा असावा? भाऊ लक्ष्मणासारखा असावा. आपण काय म्हणतो, अरे कसे भाऊ आहेत? राम लक्ष्मणासारखे भाऊ. काय आपल्याला कसं कळलं? तर आपण देतो उदाहरण का? तर आपल्याला ते रामामुळे कळलं, लक्ष्मणामुळे कळलं. पण ते कशामुळे कळलं? ते कैकेयीमुळे कळलं की नाही? बरं, पती कसा असावा? पती कसा असावा? आपण कधी असं म्हणतो का दुर्योधनासारखा पती असावा, रावणासारखा पती असावा? पती कसा असावा? पती रामासारखा असावा. आणि पत्नी कशी असावी? सीतेसारखी असावी. पण आपल्याला कुणामुळे कळलं? रामामुळे नाही, कैकेयीमुळे कळलं. ते वनवासाला गेले म्हणून लोकांना कळलं की अशी असावी, बरोबर की नाही? आणि दुश्मनी कशी करावी? दुश्मनी कशी करावी? दुश्मनी रामासारखी दुश्मनी करावी. वैरीनाम वैरी बावा. वैरीला कसं मारावं ना हे प्रभू रामचंद्राला माहिती. त्याला मारलंही आणि त्याचा उद्धारही केला, कळलं की नाही? म्हणून प्रभू रामचंद्रांचं आपण आचरण करायचं आणि भगवान श्रीकृष्णाचं आपण वर्णन करायचं. विठाल 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 विठाल. आता जवळच रामनवमी आलेली आहे. आता आपला तेव्हा कार्यक्रम नसेल म्हणून सगळ्यांनी एकदा मस्तपैकी आपण त्या रामाचं भजन करूया. टाळे वाजून सगळ्यांनी डोळे मिटा. मग तो कारण काय नंतर तुम्हाला मी कोण बघल ते याद राखा बघतं. आणखी भगवान श्रीकृष्णाने एकदा डोळे मिटा सांगितले होते आणि एकाने डोळे उघडे ठेवले, तो राहिला बाहेरच, बाकी सगळे आतमध्ये गेले. म्हणून सगळ्यांनी डोळे मिटायचे, चष्मावाल्याने पण. आणि फक्त तोंडाने बोलायचं, मी बोलल ते. जर कोण नाही बोलला तर त्याला जेवण नाही, कळलं? श्रीकृष्ण गोविंद हरी मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे 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 मुरारी टाळे काही वाजत नाही. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी
हे नाथ नारायण वासुदेव ओ श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. आता फक्त महिला मंडळ बोला माझ्या बरोबर हा. सत्वर पावग मला भवानी आई रोड गावा येन तुला ग. आवाज. ओ सत्वर पावग मला भवानी आई रोड गावा येन तुला ग. सासू माझी किरकिर करते. अरे अभंग आहे हा. अभंग बोला माझ्या बरोबर. अभंग आहे. मी माझ्या पदरचं बोलत नाही. बोला. सासू माझी किरकिर करते. सासू माझी किरकिर करते. तिकडच खपवतीला भवानी आई रोड गावा येन तुला ग. अभंग आहे हा. तुमच्या मनामध्ये काय आलं ते मला माहिती आहे की माझ्या पदरचं ना असा अभंग आहे गात्यामध्ये. फक्त हा अभंग काय म्हणतो आपण त्याला, ते कसे अभंग, कूट अभंग आहे. कूट अभंग. सासू म्हणजे तुमची सासू नाहीये. सासूचं नाव घेत तुकोबा सासूचं नाव घेतील का. फक्त हे कूट प्रकरण आहे हा. म्हणून तुम्ही काय घाबरू नका बोलायला हा. हा सासू अशी पाय मारते. बोलशील तर याद राख. विठाल 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 विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई. 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 जय जय विठोबा रखुमाई. विठोबा जय 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 विठोबा रखुमाई. कवरराज श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. गुरुवारी आप्पा महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. विठोबा रखुमाई. विठोबा जय जय विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई.
एक 10 मिनिटामध्ये आपण भगवान श्रीकृष्णाचं थोडं चरित्र. घरातनं त्या घरात जायचे, त्या घरातनं ह्या घरात जायचे, पण जाऊन गप्प राहायचे नाही. तिथलं लोणी काढ. एकदा काय झालं, भगवंत एका घरामध्ये गेले. त्या घरामध्ये गेले आणि ती जी गवळण होती ना, गवळण, त्यांना तूप द्यायची नाही, लोणी द्यायची नाही, ताक द्यायची नाही. तर भगवंत त्या डेऱ्यामध्ये जाऊन बसले आणि ते घुसलण पकडून राहिले. ती हळवते दूध तूप वरती येई का नाही, लोणीवरती येई का नाही. नंतर तिला कळलं की हा बाबा आतमध्ये, म्हणजे लहान मुलांच्या खोड्या अशा असतात ना, की त्या खोड्यांचं आपण हे करू शकत नाही, म्हणजे वर्णन करू शकत नाही, असे भगवंत करायचे. बरं, भगवंत साक्षात भगवंताचा, भगवान श्रीकृष्ण भगवंताचा अवतार असल्यामुळे त्यांच्या खोड्याही तशा अलौकिक होत्या. त्याने अनेक दैत्यांना मारलं सुद्धा. लहान म्हणजे 12 वर्षाचा वय होईपर्यंत त्याने अनेक दैत्यांना यमसदनी पाठवलं. असे भगवान श्रीकृष्ण. त्यांच्या खोडे एवढ्या वाढल्या. तर तेव्हा काय झालं की त्याच्या आईने, यशोदेने काय केलं, म्हणले आपण नवस करूया. कुणाला? गणपती बाप्पाला. की बाबा याच्या खोड्या तरी थांबव, हा किती खोड्या करतोय बघ, ह्याला थांबव याच्या खोड्या. काय झालं की तिच्या नवसाचा मान ठेवून भगवान श्रीकृष्णाने 1 महिनाभर 1 मास खोडी नाही केली. प्रचिती आली यशोदेसी. हा, तिला प्रचिती आली की आता रे हा ह्याने खोडी केली नाही, आता हा सुधारला, आता हा बदलला. मग तिने काय केलं की 1 महिन्यानंतर जेव्हा निवडून गेला आपला, 1 महिना निघून गेला, 1 महिन्यानंतर तिने काय केलं की त्या व्रताचं उद्यापन करण्याकरता त्यांनी अनेक प्रकारचे मोदक केलेले आहेत. हा, म्हणजे अनेक प्रकारचे केले मोदक आणि 6 मोदक त्या ठिकाणी तिने आणलेले आहेत आणि देवासमोर ठेवले. पण काय झालं की उदबत्ती आणण्याकरता ते विसरली, अगरबत्ती आणण्याकरता विसरले, म्हणून ती परत ती दालनामध्ये गेली, धूप आणण्याकरता दालनामध्ये गेले. आपल्या तेवढ्यात काय केलं, भगवान श्रीकृष्णाने त्या हारा घेतला आणि आपल्या मुखामध्ये टाकला आणि शांतपणे बसले. यशोदा आतून आली. अरे म्हणले इथला हारा गेला कुठे? भगवान श्रीकृष्ण म्हणले मला काय माहिती नाहीये, पण 10 मिनिटापूर्वी एक असा जाडा माणूस, सोंडेवाला माणूस उंदरावरती बसून आला होता आणि त्यांनी इथं काहीतरी खाल्लेलं असं बघितलं मी. तेव्हा तिची आई म्हणली बघ, खरं बोलायचं, खोटं बोलायचं नाहीये. जर खोटं बोललास तर देव बाप्पा शिक्षा करेल. तेव्हा भगवंताने तोंड मोठं केलं आणि त्याच्या मुखामध्ये तिने त्याला विश्वदर्शन दाखवलं. अशा प्रकारे भगवंताने अनंत ब्रह्मांडे उदरे, अनंत ब्रह्मांडे उदरे, हरे हा बालक नंदाधरे, हरे हा बालक नंदाधरे. अनंत ब्रह्मांडे उदरे, अनंत ब्रह्मांडे उदरे, हरिया बालक नंदाधरी, हरिया बालक नंदाधरी. त्या काळामध्ये काय व्हायचं की सगळी लहान मुलं घरी, सगळे वयोवृद्ध लोक घरी, सगळे, कारण की कामानिमित्त कुठे बाहेर जायचे नाही, गावात सगळे लोक असायची. तर हा भगवान श्रीकृष्ण काय करायचे, अनेकांच्या घरी जायचे. बरे घरी गेले तिथे असे माठ लावायचे. पूर्वीच्या काळी असे आपल्या किचनमध्ये म्हणा किंवा असे माठावर माठ ठेवायचे, ते माठ फोडायचे. पण काही वेळेला माठ फुटायचे नाही तर काठीने माठ फोडायचे. बरं खूप उंच असेल तर दगडाने माठ फोडायचे. बरं ह्याच्या घरी एवढी संपत्ती, एवढं दही तूप लोणी असून सुद्धा हा जाऊन चोरी करायचा. असं भगवंताने अनेक खोड्या एवढ्या केल्या ना की तिने अख्ख्या गावाला त्रास दिलं. काही तर सासवा म्हणले की आवरी आवरी आपला काना नाशिले आमच्या सुना. अगं यशोदे, तुझ्या पोराला आवर, तुझ्या पोरामुळे आमच्या सुनांची बदनामी व्हायला लागली. तर का? तर आमच्या घरी येतो, त्यांचा पदर ओढ, कुठं हात ओढ, त्यांचे चुंबन घे, कुठं काय कर. हा एवढा त्रास दिला ना की लोक आमच्या म्हणतात की तुमच्या सुनांना सांभाळा तुम्ही. पण भगवान श्रीकृष्ण किती एवढे लहान, त्याला काहीतरी तुला आवर घाल. एकदा काय झालं की भगवान श्रीकृष्णाने त्यांची तक्रार ऐकली. तर सासूची म्हणले आता ह्याची गंमत करूया. तिच्या घरी गेला आणि त्याने तिला बघितलं. अरे हा भगवान श्रीकृष्ण. तिने काय केलं, हात पकडला आणि त्याच्या अंगावरती घोंगडी घातली. म्हणले चल तुझ्या आता आईकडे चल, तुझ्या आईच म्हणते ना की माझा पोरगा तसं नाही उगाच तुम्ही आळ घेता माझ्या मुलावरती, चल. मग तिला घेऊन त्याने घरी आला, यशोदेकडे अंगणामध्ये उभं केलं. म्हणले अगं यशोदे ये, आज मुद्दे मला सगळं मला आणलेला हा बघ पोरगा माझ्या घरी येऊन आमच्या सुनांची खोड काढतो. ती म्हणले कुठं आहे? तर म्हणले हा इकडे. यशोदा बाहेर आली. अगं म्हणले तू काय म्हणतेस, माझा मुलगा तर माझ्या घरामध्ये आहे. तर मग ते काय म्हणते, हा कोण आहे म्हणले. तर हा पण श्रीकृष्णच आहे. कसं काय म्हणले. तर घोंगडी बाहेर काढली तर बघते तर तिचा
नवरा. तर म्हणजे भगवंताने अशा काही लीला केल्या ना की त्याचं आपण वर्णन करू शकत नाही. हा, ती म्हणते अरे मी तर बघताना माझा हा श्रीकृष्ण तुझा बघितला, माझा मुलगा आला कसा. तर म्हणजे भगवंताच्या लीला आहेत, ह्या गोष्टी आपण करू शकत नाही, फक्त आपण गोष्टी ऐकायच्या आणि आपलं आचरण बदलायचं. विठाल 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 विठाल. असो, अजून 2 चरण बाकी आहेत, परंतु आपल्याकडे वेळ कमी. 12 वाजता आपली हंडी फोडली पाहिजे. ह्या आंबोलीच्या गावाने एवढा सुंदर सप्ताह केलेला आहे. त्याच्यामध्ये सगळे त्यांचे कार्यकर्ते मंडळी असतील, विशेष करून आपले कैलास दळवी, एवढे मला फोन त्यांनी केले असतील. पण एक सांगतोय गावाचं वैशिष्ट्य ना, महिला पण सगळ्या काल मला वाटतं 108 बायका होत साडीवरती ना. तुम्हाला माहिती आहे 108 आकडा किती महत्त्वाचा आहे. 108चे मणी येतात, म्हणून पुढच्या वर्षी 108च्या 108 बायकांनी गळ्यामध्ये माळ घाला असं बोलत नाही मी, घालू नका, घालू नका. का होते काही वेळ असं उलट सांगायला लागते, कळलं का. 108 बायकांनी तुम्ही पुढच्या वर्षी काय करा माहिती आहे की 108 साड्या नको, 108 माळीच आणा तुम्ही, असं करा. हा, पण माळी कसल्या, तुळशीच्या माळी म्हणत नाही मी, दुसरे हार बीर त्यांना काहीतरी द्या, पण काहीतरी गळ्यामध्ये घाला, कदाचित पुढच्या वर्षी त्याच्यात ते माळ घालतील. हा हा हा, नवऱ्याने घाला आणि पुढच्या वर्षी बायकांनी घातला. पण सांगू तुम्हाला मी, उगाच स्तुती खोटी करणार नाही, मला खरं बोलतो ना मी, की दिंडीमध्ये बघा तुमच्याशी शोभा नाही, एवढ्या 108 बायकांनी, एवढी लोक, किती दिंडी सुंदर काढली लोकांनी. इथं मी आलो ना तर मला अरे म्हटलं काय यांचं सुंदर, तिकडे वहिनींचं हे चालू होतं वगैरे, एकदम सुंदररित्या सगळ्या एका गणवेशामध्ये आनंद घेत. बघा मग सांगतो मी, जगात तुम्ही कुठे पण जा, सासूचा आणि सुनेचा पटते का, भावाभावांचं पटत नाही, गावागावात पटत नाही, गावामध्ये 4-4, 5-5 पार्ट्याने अनेक गोष्टी असतात. बरं आज भांडतील उद्या गोड होतील, म्हणून लक्षात ठेवा. ह्या माध्यमातून काय बाकी गेला चुलीमध्ये, पण असा कार्यक्रम असेल ना तर एकामेकाला काय करायच्या, मिठ्या मारायच्या आणि मस्त आनंद घ्यायचा. कुणी शिकवलं उद्या आपण आहोत की नाही आहोत, कळलं का तुम्हाला. हा, आज भांडे उद्या आपण गोड होते असं आहे. म्हणून आपण अनेक नका पडू, गावाळांचे भरी मस्तपैकी आनंद घ्यायचा आणि मोकळा व्हायचा. जास्त विचार करत नाही, तमकी येत नाही, काय फरक पडत नाही, आपण जाऊन आपला आनंद घेऊन मोकळा व्हायचा. कळलं काय. ती आली ती नट्टे थट्टे हा विषय नाही. माझ्या घरी तर मी बायको तुझं तू कर, आपलं घातले कपडे का आपण निघायचा, कुठं थांबा त्यांच्याकरता, आपण आपला आनंद घ्यायचा, मोकळा, जास्त विचारात पडायचा नाहीये. आपल्याला गायचंय वाजवा पेटी, आपल्याला पकवाज घ्या, पकवाज कोण नाचले नाचा, काय फरक पडत नाहीये. पण ह्या माध्यमात तुम्ही या, इथं आलेत ना का तुम्हाला गोडी लागेल, आल्याशिवाय गोडी लागणार नाही. पुढची गोष्ट ऐका, तुमचा पुण्यसंच आहे ना म्हणून तुम्ही इथं आलेले आहात. जर पुण्याचा संच नसताना तुम्ही इथे काय पोचल्या नसतात. आणि कसं आहे, हरिनामाच्या बँकेमध्ये ही हरिनामाची कमाई शेवटी, या हरिनामाच्या बँकेमध्ये ना तुमचा पुण्यसंचय वाढवा. एकदा पुण्यसंचय संपला ना का तुम्ही काही करू शकत नाही, तुम्ही किती प्रयत्न करा तुम्हाला यश येणार नाहीये. बघा आम्ही मुंबईमध्ये असतो, लोकांकडे लाखो करोड रुपये आहेत, पण त्यांना यश नाहीये. का, एकदा संचय संपला पुण्याचा ना का त्यात होत नाहीये. कळलं का. बँकेत पैसे गेले ना त्यावरती व्याज मिळते, पण पैसे नसतील तर मला काही मिळणार नाही. तसं ही हरिनामाची बँक आहे, याच्यामध्ये तिळे तिळे पुण्य साचा पुढे, ते तर बहुत जन्मांती जोडे, नाम तुझे जीवाचे आतुडे. कळलं का तुम्हाला. हा, तसं तुमच्या मुखात नाम येणार म्हणजे आता पुण्यसंच आहे म्हणून येत जा आणि आनंद घेत जा. हा, म्हणून या आंबोळकरांनी अतिशय आपले आनंद भाऊ होते. आणि तुम्ही लोकांनी कसं आहे थोडंसं बघा, तिथे काल कीर्तनकार आले होते, आम्हालाही जाऊन बोलता आलं असतं की तुम्ही आला तर पण तुमच्या गाववाल्यांनी ह्या गोष्टी जरा पुढाकार घ्या, बोलत जा. आल्यानंतर कीर्तनकारालाही कळलं पाहिजे का कोण कीर्तनकार आलेला आहे किंवा कोण काय, गावातले लोक कोण आहेत. तुम्ही सगळे एवढं सुंदर करताना तुम्ही भूमिकाही मांडा. बाकी तर मी सांगेल ना, सगळे कार्यक्रम वेळेमध्ये केले मी, यांचं ना तुमच्या गावाकरता, त्या कैलास दळवींकरता, हे अनिल भाऊंकरता, सगळ्या लोकांकरता जोरात टाळ्या होऊन जाऊ दे तुमच्याकडनं. म्हणजे बघा तुमची दिंडी वेळेमध्ये, प्रवचन वेळेमध्ये, दीपोत्सव आमच्या वेळेमध्ये, आणि तरी पण 8 ते 10 तुम्ही कीर्तन वेळेमध्ये केलं, आणि जेवणात पण वेळेमध्ये, पण झोपलात नाही वेळेमध्ये. काल लोक आमची सगळे कुठे गेले मंडळी, झोपली नाही कोण, बिचारी 5 जागे होते. उद्या आज झोपा. म्हणजे तुम्ही असाच चांगला कार्यक्रम केलात ना, असेच तुम्ही कार्यक्रम करत जा, हे तुम्हाला विनंती. हा ठीक आहे. ज्ञानेश्वर माऊली
महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर पूर्ण इकडे दे छोट्याला हंडी फोडायला द्या इकडे त्याला हंडी फोडायला वेले दुरी सिंकेला वेले दुरी होतो तिघाचे मेवरी होतो तिघाचे मेवरी तिघांचे मेवरी होतो तिघांचे मेवरी होतो तिघाचे मेवरी होतो तिघाचे मेवरी तुम्ही वारे दोहीकडे तुम्ही वारे दोहीकडे तुम्ही वारे दोहीकडे तुम्ही वारे दोहीकडे मुख पसारो निगडे मुख पसारो निगडे मुख पसारो निगडे मुख पसारो निगडे वाहती त्या धारा वाहती त्या धारा वाहती त्या धारा वाहती त्या धारा यारे दोहीच्या कोपरा 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 तुका म्हणे ठोका तुका म्हणे ठोका तुका हाती ठोका गावणे ने देका काही उरोने देका काही उरोने देका काही उरोने देका अनेक उलोने देका अनेक उलोने देका तुम्ही वारे दोहीकडे तुम्ही वारे दोहीकडे तुम्ही वारे दोहीकडे तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरो निगडे 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 जय विठ्ठल मणी अवघा जनी प्रकाश वाटू एकामेका वैष्णविका संभ्रम वाकुया ब्रह्मलोका उत्तम लोकाचा काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम तुका म्हणे भूमंडळे आम्ही विरबले गाडे वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम जय विठ्ठल जय जय विठ्ठल हे विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय विठ्ठल जय हरी विठ्ठल बोलेले रे कुरे वेडी भाकुडे उत्तरे बाप राज महाराज पाणी घ्या उच्चारिलाती कारम्या पुला पहिला सर्वे इकडे तुका ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा करा क्षमा पराग महाराज थांबा घ्या ताट घ्या आरती घ्या इकडे आरती इकडे बिना उत हरिमामा घ्या हरिमामा त्यांना सांगा या बरोबर उतरव हा हो हा बिना उतरव हरिमामा सांगा त्यांना दुःख हरता वार्ता वेगणाची प्रेम सुंदर उठसे दुराची जळके माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव रत्नाकाची धारा तुझ गौरी कुमरा चंदनाची ओटी कुंकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो बरा रुंजुंटी नुपुर चरणी घांगुरिया जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव
लंबोदर पीतांबर फणीवर वंदना सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना दास रामाचा वाटपाही सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती जय देव जय देव योगे 28 विषवारी उभा वामांगी रखमाई दिसजिवे शोभा पुंडलिकाच्या भेटी परब्रह्म आलेगा चरणी वाही भीमा उधळली जगा जय देव जय देव जय पांडुरंगा माई वल्लभा राहीच्या वल्लभा पाये जीवलगा जय देव जय देव तुळशी माळा कढे कटी कासे पीतांबर कस्तुर लल्लाटी देव सुरवर निकेती वेडी गरुड हनुमंत पुरोये राती जय देव जय देव जय पांडुरंगा रखमाई वल्लभा राहीच्या वल्लभा जल निर्मल जय देव जय देव शंकरा हो स्वामी शंकरा आरती ओ वाळू आरती ओ वाळू कर्पूर गौरा जय देव जय देव कर्पूर गौरा भोळा नैने विशाळा आरांगी पार्वती सुमनांच्या माळा विभूतीचे उधळण श्रीकंठ नेहा ऐसा शंकर शोभे उम्मा वेळाळा जय देव जय देव जय शिवशंकरा हो स्वामी शंकरा आरती ओ वाळू कर्पूर गौरा जय देव जय देवी दैत्य सागर मंथन पै गेले समाजी अवचेताला सापडले हेतू आसुरपणे प्राशन केले नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय शिवशंकरा हो स्वामी शंकरा आरती ओ वाळू तुझ कर्पूर गौरा जय देव रागरांबर फणीवर सुंदर मदनारी पंचानन मनमोहन मंगल सुखकारी षटकोटी देवी वाचे उचारी रघुटी रामदास अंतरी जय देव जय शिवशंकरा हो स्वामी शंकरा आरती ओ वाळू तुझ कर्पूर गौरा जय देव दुर्गे दुर्गण भारी तुझविण संसारी अनाथनाथे आंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्मा मरणाचे वारी भारी पडलो आता संकट निवारी जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवरीश्वर वर्धे तारक संजीवनी जय जय त्रिभुवन होनी पाहता तुझायसे नाही चारी श्रमले परंतु न बोलवे काही साई वाद करता पडलो प्रवाही हेतू भक्ता लागी पावसी लवलाही जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवरीश्वर वर्धे तारक संजीवनी जय देव प्रसन्न वदने प्रसन्न होती निराशा केशापासून सोडी तोडी हो पाशा आंबे दूध वाटून कुणपूर विलाशा नरहरी झाला पदभंग रेषा जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवरीश्वर वर्धे तारक संजीवनी जय देव सत्राणे उड्डाण ओंकार वदनी करिधर्म भूमंडळ सिंधू जल जगली कटाळे ब्रह्मांड राधे त्रिभुवनी झाल्या पळणी जय देव जय हरी हनुमंता तुमचे निप्रसादे नदी सुकांता जय देव पाताळे प्रज्ञावती बोल तरला धरणी मालिला खेद रामे रामदासा भक्तीचा बोध जय देव जय हरी हनुमंता तुमचे निप्रसाद नवी कृतांता जय देव आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवती साधु संत मनोवेदना माझा
आरती ज्ञानराजा लोभ कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ध्यानी आरती ज्ञानराजा कैवल्य तेजा सेवती साधू संत वेदला माझा आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोली ब्रह्माची टेले राम जनार्दनी पायी टकरचे ढेले आरती ज्ञानराजा कैवल्य तेजा सेवती साधू संत वेदला माझा आरती ज्ञानराजा स्वामी सद्गुरु धामा सचिदानंद मूर्ती पाय दाखव्या आरती तुकारामा राघवे सागरात पाषाण तारिले कौतुक तुकवंते आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सचिदानंद मूर्ती पाय दाखव्या आरती तुकारामा तू गणेशे ब्रह्म तुकाशी आली म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सचिदानंद मूर्ती पाय दाखव्या आरती तुकारामा कालिंग टांगण वंदीन चरण डोळ्यान पायन रूप तुझे प्रेमी आलिंगन आनंद बुधन भावी वाळीन म्हणे नाम विठ्ठल रखमाळ ठोपा रखमाळ विठ्ठल श्री अनंत मधुसूदना नारायण जगद्व्यापका जनार्दना आनंद घना सकळ देवादिदेवा महानंदा महानुभवा शिवा चक्रधरा विश्वंभरा पादा सहस्रकरा कमल नयना कमलापती भवतारका धरित्याक्षिती अगाई सगुणा निर्गुणा यशदेव देवकी नंदना तुकाला लोटा अंगणी हेचे करीत सेवी नवणी सकल देवादिदेवा आनंदा महानुभवा विठ्ठल रुक्माई विठोबा रुक्माई विठ्ठल रुक्माई विठोबा रुक्माई हितवावी माझी आस पंढरीचा वार करी संत संगे सर्व काळ पंढरीचा वार करी चंद्रभागे स्नान पंढरीचा वार करी अकल्प आयुष्य व्हावे त्या कोळा कल्पनेची बाधा नको कोणी काळी अहंकाराचा वारा न लागो राजेशा नामा म्हणे तया असावे कल्याण कल्पनेची बाधा नको कोणी काळी मागणे ते तुझ्या प्रती आहे या संतांची निर्विहीची मदत दे तुका म्हणे आता उधार तू होई ठेवी या संतांची निर्विहीची मदत दे ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे तोषोनी मदत धावे पसाय जाणे जे कळांचे विश्वत्व सर्व सूर्य पाहो वर्षाचं सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मादियाळी अनवर्त भूमंडळी भेटो दया भूता सवा कल्पतरू जावण घे गाव बोले जया नव पियुषाजे मार्दन देता पही हे जगदावना होआवधी शंभरा सरस्वती पूर्ण होती लोक भई आदि विशेष ज्ञानदेव ज्ञानदेव